नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपण पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आलेलो आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये, जे की पॅकेज आहे 16. आणि बऱ्याच जणांची प्रतीक्षा किंवा उत्कंठा लागलेली आहे की उर्वरित जो समृद्धी महामार्ग कधी ओपन होणार आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे, काम म्हणजे ग्राउंड लेवलपासून काम सुरू होतं, तसं हा महामार्ग जवळजवळ 80% जनतेच्या सेवेसाठी ओपन होईपर्यंत आपण कामाची अपडेट दिलेली आहे. ह्याचा मला अभिमान आहे सार्थ. आणि तुम्हालाही त्या गोष्टीमुळे तुम्ही जोडल्या गेले आहात माझ्याशी. अद्यापही बरेचसे लोक जोडले गेलेले नाहीत आपल्याशी. त्यांनी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे आपल्याला बरेचसे काही डेव्हलपिंगचे काम असतील, माझ्या चॅनलवरती येणारे नवनवीन जे पर्यटन स्थळाचे ब्लॉग असतील, तर हे पाहायला विसरू नका मंडळी. आणि तुम्ही असेच माझ्यासोबत जोडले जा. आणि लवकरात लवकर तुमच्या सहाय्यतेने मला 1 लाखाचा टप्पा पूर्ण करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ खूप काही इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला कंजूशी बरेच जण करतात, पाहतात, परंतु एक छोटंसं जे काय म्हणतात त्याला, पांढऱ्याचं निळं करण्यासाठी किंवा काही जणांचं ब्लॅक असेल तर पांढरं करायला, म्हणजे लाईक करायला काय करतात. कृपया लाईक जरूर करा. आणि जसं की आपल्याला माहीत असेल की जवळपास 80% म्हणजेच उर्वरित जो पार्ट आहे 77 किलोमीटर लांबीचा या समृद्धी महामार्गाचा ओपन होणं बाकी आहे. आणि या 77 किलोमीटरमध्येच 2 पॅकेज येतात. एक आहे 15, एक आहे 16. ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत ते आहे 16 पॅकेज. मागील जवळपास 1.5 ते 2 महिन्यापूर्वी आपल्या चॅनलवरती पॅकेज 15चं कामाचे अपडेट देणारा व्हिडिओ आलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, नक्की तो पण व्हिडिओ चेक करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण काम दाखवलेलं आहे, परंतु पावसाळ्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो. शक्य झालं तर आपण 15वरती पण लवकरच काय व्हिडिओ बनवणार आहोत. आणि आज आपण पाठीमागं हा जो टनेल दिसेल तुम्हाला, या टनेलच्या पलीकडं बीरवाडी नावाचं गाव आहे. हा जो डोंगर आहे त्या पलीकडं बीरवाडी गाव आहे. बीरवाडीपासून पॅकेज 16ला सुरुवात होते. आणि हा जवळपास 928 मीटर लांबीचा हा बोगदा तो आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या आतील काम फिनिशिंगचं चालू आहे. दोन्ही साईडनं दोन्ही टनेल थ्रो झालेले आहेत. पुढे आपल्याला हा जो आहे वायडॅक्ट पाहायला मिळेल. आणि हा वायडॅक्ट जवळजवळ 2.3 किलोमीटर लांबीचा हा वायडॅक्ट आहे. आणि मित्रांनो, इथपर्यंत सध्या उन्हाळाही सहन होत नाही आणि पावसाळाही सहन होत नाही. काय माणसाची परिस्थिती कशी असते बघा, लक्षात घ्या. उन्हाळ्यामध्ये एवढ्या कडकडीत उन्हामध्ये आपण फिरत होतो व्हिडिओ बनवत, आणि आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. कारण की आपल्याला बघा, गाडीची किती हाल अपेष्टा झालेली आहे. चिखला तुडवत आपण समृद्धी महामार्गावरती यावं लागत आहे. कुठं शूज वाळत घातलेले आहेत. म्हणजे परिस्थिती माणसाला कुठलंच वातावरण सहन होत नाही. पावसाळ्यात इथपर्यंत यायचं म्हणल्यावर खूप काही गाडीची हाल होते, स्वतःची पण हाल होते. असो, चला, आपल्याला हा छंद आहे, आवड आहे, आणि तुमचा सपोर्ट पण मिळत आहे. आणि चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गापैकी 624 किलोमीटरचा हिस्सा नागपूर ते इगतपुरी पर्यंत जनतेच्या सेवेसाठी लिगली ओपन करण्यात आला आहे. उर्वरित 77 किलोमीटर इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे गावापर्यंतचा भाग प्रवासासाठी कधी खुला होणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच 77 किलोमीटर मध्ये पॅकेज 14चा काही भाग ज्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेज 15 व 16चे काम प्रगतीपथावर आहे. आणि आज आपण पॅकेज 16चे काम पाहणार आहोत, ज्याची सुरुवात बीरवाडी गावाच्या हद्दीपासून होते तर शेवट आमणे गावाच्या हद्दीत होतो. एकूण 37 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजमध्ये 2 बोगदे, 5 वायडॅक्ट व 2 इंटरचेंज पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण पॅकेज 16ची प्रोग्रेस पाहूया. या पॅकेजच्या सुरुवातीलाच हा येतो 927 मीटर लांबीचा पहिला बोगदा. आणि हा बोगदा दोन्ही साईडने ओपन झाला असून आतील फिनिशिंग व लाइटिंग वर्क सुरू आहे. टनलच्या आत व टनलच्या बाहेर टनल क्रॉस केल्यानंतर पीक्यूसी वर्क
काही अंतर कंप्लीट झालेले दिसत असून हा येतो पहिला या पॅकेज मधला 2.3 किलोमीटर लांबीचा वायडॅक्ट. या वायडॅक्टचे लेफ्ट साइडचे वर्क पूर्ण झालेले असून राईट साइडला काही अंतर काम बाकी दिसत आहे. भातसा नदीवरील हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर जवळपास खुटघर इंटरचेंज पर्यंत दोन्ही साइडचे पीक्यूसी वर्क पूर्ण झालेले पाहायला मिळेल. आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता खुटघर इंटरचेंजच्या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहत आहोत या खुटघर इंटरचेंजचं जवळपास पीक्यूसीचं वर्क जे आहे किंवा लूप रोडचं वर्क जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. फक्त जे टोल प्लाझा जे 4 ठिकाणचे आहेत तर ह्याचं काम तेवढं बाकी आहे, प्रगतीपथावर आहे हे दिसत आहे. इथल्या भागावरती आपण इकडल्या पाठीमागचा भाग जो आहे, काही भाग आपण ड्रोन फ्लाय अगोदर केला होता, तिथून पुढचं सुटला होता, तिथून पुढे आपण आणि अशाच पद्धतीनं मुंबईच्या दिशेने ड्रोन फ्लाय करून इथलं काम पाहणार आहोत. हा आहे पाटोळ रोडचा ओव्हरपास, ज्याचे वर्क पूर्ण झालेले पाहायला मिळेल आणि हा खुटघर इंटरचेंजच्या अगदी जवळच आहे. या इंटरचेंजद्वारे लेफ्ट साइडला कल्याण नगर हायवेकडे तर राईट साइडला NH 160 म्हणजेच नाशिक मुंबई हायवेला कनेक्ट होऊ शकता. या इंटरचेंजच्या पुढे देखील अगदी आमणे गावापर्यंत पीक्यूसी वर्क पूर्ण झालेले आहे असे म्हणायला हरकत नाही. फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत समृद्धी महामार्गावरील असलेला सर्वात शेवटचा टनेल, जो बोगदा 463 मीटर लांबीचा आहे आणि हा बोगदा जो आहे तो दोन्ही बाजूनं थ्रू झालेला आहे, ओपन झालेला आहे. याचं बाकी फिनिशिंगचं वर्क या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सांगायचं तात्पर्य समृद्धी महामार्गावरती हा सर्वात अंबारजे गावाच्या हद्दीमध्ये असलेला शेवटचा ठाणे जिल्ह्यातला बोगदा आहे आणि हा आपण बाहेरून एक्सप्लोर करूया आणि प्रवासातून करूया. आपण या ठिकाणी पाहत आहोत फिनिशिंगचं वर्क या ठिकाणी सुरू आहे आणि पावसाळ्यात देखील ह्याचं काम या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा, हे जे क्रेन आहे, क्रेनद्वारे काम सुरू असलेलं पाहायला मिळत आहे आणि दोन्ही बोगद्यातून प्रवास म्हणजे करता येईल, परंतु राईट साईडचा जो बोगदा आहे याच बोगद्यातून बरीचशी वाहतूक सुरू असलेली पाहायला मिळत आहे आपल्याला. बोगद्याबाहेर सुद्धा पीक्यूसी वर्क पूर्ण झालेले आहे आणि पावसाळ्याच्या दिवसातील हा सुंदर नजारा पाहायला मिळेल. टनल क्रॉस केल्यानंतर लागलीच येतो हा रेल्वे ओव्हरब्रिज. मागील वेळेस आपण या ट्रॅकवरून प्रवास करू शकलो नव्हतो, आपल्याला साइडने यावे लागले होते, परंतु एका साइडचे आता या ओव्हरब्रिजचे काम पूर्ण झालेले असून यावरतून आपण प्रवास करू शकतो.
मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या इंटरचेंजवरती. म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील आपल्याला हे जे इंटरचेंज पाहायला मिळत आहे, तर ह्याचं काम जवळपास आता पूर्ण होत आलेलं आहे. तसं तर ह्या शेडचं वगैरे काम बाकी आहे. इंटरचेंजचं आजूबाजूचं जे परिसर आहे इथं काम PQCचं वगैरे ते पूर्ण झालेलं आहे. फक्त या टोल प्लाझाचं काम तेवढं बाकी आहे. सांगायचं तात्पर्य, आत्तापर्यंत आपण या ठिकाणी आलो होतो, तर हे जे आपल्याला हे जे कन्स्ट्रक्शन जे होतं पाहायला मिळत आहे, तर हे झालेलं नव्हतं. हे आहे 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावरील सर्वात शेवटचे इंटरचेंज आणि या इंटरचेंजचे वर्क आपल्याला प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे. या इंटरचेंज नंतर लागलीच येतो हा वायडॅक्ट, जो की बादशाह नदीवरती बनवण्यात आलेला आहे. याचे वर्क सुद्धा कंप्लीट झालेले आहे. फायनल मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत समृद्धी महामार्ग याचा एंड पॉइंटला. आणि या ठिकाणी आमनेगाव जे आहे, या गावाच्या हद्दीमध्ये आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे या बाजूला दिसत आहे. पहा, अशाच पद्धतीनं दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जाणार आहे मुंबई साईडला. तसं तर मुंबई इकडल्या साईडला, परंतु मुंबईच्या प्रत्येक पॉईंटवरतून हा महामार्ग येतोय आणि पुढे दिल्लीला जातोय. अशा पद्धतीनं ड्रोनद्वारे आपण समजून घेणारच आहोत या ठिकाणचं जे इंटरचेंज आहे किंवा हे जे जंक्शन आहे. म्हणजे याचं दिल्ली मुंबई आणि समृद्धी महामार्ग याचा जंक्शन पॉईंट आमणे हे आहे. आणि या ठिकाणचं बरंचसं काम डेव्हलप झालेलं दिसत आहे, कारण की दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचं काम पण, त्याचबरोबर समृद्धीचं काम पण अंतिम टप्प्यातलं दिसत आहे. आणि या महामार्गाचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू असलेलं दिसत आहे. फायनल मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल. आपण आपली अडचण अशी झालेली आहे की गोप्रोमध्ये जी बॅटरी जी आपली फुगलेली आहे आणि ती फसलेली आहे, ती बाहेरच निघत नाही. आता मला मुंबईच्या ठिकाणी कुठं एखाद्या रिपेअर सेंटरला जाऊन ते दाखवावं लागेल, कारण की मी आता सध्या मोबाईलवरती व्हिडिओ शूट करत आहे. ड्रोनद्वारे आपण फोकस केल्यानंतर व्हिडिओ जे काय आहे बनवण्याचं काम जे आहे व्लॉगिंगचं, तर ते मोबाईलद्वारे करत आहे. हा व्हिडिओ थोडासा व्यवस्थित येत नसेलही, थोडा ॲडजस्ट करा. लवकरात लवकर आपला गोप्रो सुद्धा दुरुस्त करणार आहोत आपण. चला तर मग या ठिकाणी आपण थांबणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.